नमस्ते मित्रांनो, ज्यांना ज्यांना घरी बागकाम करायला आवडतं त्याच्यासाठी आपण बघणार आहोत की घरीच लावा औषधी झाडे। ज्यांना ज्यांना घरी झाडं लावण्याची बागकामाची आवड असते तर त्याच्यामध्ये आपण काही वनौषधी अशा आहेत की ज्या आपल्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या आहेत। त्या अत्यंत औषधाच्या दृष्टीने गुणकारी सुद्धा आहे। त्यामुळे जर तुम्ही त्या घरी लावल्या, कुंडीमध्ये त्या लावण्यासारख्यात लावल्या तर नक्की त्याचा फायदा आपल्या आरोग्याला होऊ शकतो। तुम्ही स्वतःच्या छोट्या तक्रारींसाठी सुद्धा त्याचा वापर हा नक्की करता येतो। त्यातलं पहिलं आणि आद्य ते म्हणजे हरिप्रिया ज्या वनस्पतीला म्हटलंय ती म्हणजे तुळस। तुळस ही प्रत्येक घरामध्ये असायलाच हवी अशी वनस्पती आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ऑक्सिजनच्या दृष्टीने तिचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। तुळशीच्या सान्निध्यात जरी आपण नुसतं उभं राहिलो तरी सुद्धा आपल्या ऊर्जेत उत्तम वाढ होते, कारण तिच्यामुळे आपल्याला जास्तीचा ऑक्सिजन आपल्याला मिळतो। आता जसं तुळशीचा आपण विचार करतोय तसं आपल्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुरसा तुळस ही जी आहे ती उष्ण गुणाची, कफ कमी करणारी, पचन अग्नी ही अग्निवर्धक आमाचं पचन करणारी या गुणधर्माची वर्णन केलेली आहे। तिखट गुणधर्माची आहे। मग आपल्याला सर्दी, शिंका, खोकला, जास्तीचा कफ छातीमध्ये साठणं यासारख्या जर तक्रारी असेल तर नक्की मुख्य खूप चांगली गोष्ट म्हणजे तुळशीचं पंचांग, म्हणजे तुळशीच्या बिया, पानं, त्यानंतर तिचं खोड हे सगळंच औषधी गुणधर्माचं आहे। मग तुळशीच्या पंचांगाचा जरी तुम्ही काढा घेतला तर सर्दी, खोकला या साध्या तक्रारींसाठी तुम्ही तिचा बेमालूमपणे वापर करू शकता। शिवाय तुळशीची पानं आणि मध जर तुम्ही एकत्र जेवण झाल्यानंतर खाल्लं तर सायनुसायटिस किंवा सायनसेस मध्ये सूज असेल आणि त्याशी संबंधित जर डोकेदुखी असेल, डोकं तुमचं दुखत असेल तर ते सुद्धा सहज त्याने बरं होतं। किंवा तुमच्यापैकी कोणाला समजा हर्बल टी किंवा चहा कॉफी घेण्याची सवय असेल तर नक्की प्रत्येक वेळेस त्याच्यात तुळशीची पानं तुम्ही टाकायला हवी। आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर तिथे तीर्थ आपल्याला देतात, तर तुम्हाला माहिती आहे का की त्या तीर्थामध्ये मुख्य तुळस आणि कापूर हेच मेन इन्ग्रेडियंट आहेत। म्हणजे मनाचा सत्वगुण तुळशीने नक्की वाढतो, मनाचा तमोगुण कमी करण्याची क्षमता तुळशीमध्ये आहे। त्यानंतर तुम्हाला जास्तीचा आळस, सुस्ती, विस्मरण यासारख्या तक्रारी असतील तर नक्की रात्री झोपताना तुम्ही तुळशीचा काढा घ्या किंवा तुळशीचा स्वरस काढून त्याच्यात मध घालून तुम्ही घेतला तर त्याचा सुद्धा उत्तम फायदा होतो। सगळ्यात महत्वाचं, जर उवा होणं यासारखी तक्रार जर मोठ्या प्रमाणात कोणाला असेल किंवा डोक्यामध्ये खाज येते आणि कोंडा खूप झालाय असं जर असेल तर केस धुण्याआधी, डोकं धुण्याआधी थोडासा तुळशीच्या पानांचा रस हा केसांना लावा आणि नंतर तुम्ही जर डोकं धुतलं तर तुमच्या स्काल्पचं हायजीन, तुमच्या डोक्याच्या त्वचेची स्वच्छता सुद्धा त्याने उत्तम सुधारते। हे सगळं करत असताना जर तुम्ही तुळस लावायची असे ठरलं असेल तर कृष्ण तुळस जी आहे ती जास्ती व औषधी स्वरूपाची, औषधी गुणधर्माची आहे। कारण तुळस या कॅटेगरीमध्ये, फॅमिलीमध्ये येणाऱ्या अनेक वनस्पती आहेत, तर नक्की लावताना कृष्ण तुळस लावा, म्हणजे तुमचं मनाचं आणि शरीराचं आरोग्य हे अजून वाढेल। धन्यवाद।